पैठण शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक श्रद्धेने साजरी करण्यात आली आहे। सकाळी नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या ईदगाह मैदानावर मौलाना शाहिजाद खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज अदा करण्यात आली आहे। नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना तसेच हिंदू बांधवांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शहरातील अनेक हिंदू बांधवांनीही ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। त्यामुळे शहरात प्रेम, बंधुत्व आणि एकात्मतेचं सुंदर चित्र पाहायला मिळालं। दरम्यान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार संजय वाकचौरे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, भूषण कावसानकर, माजी नगराध्यक्ष दत्ता गोडे, वीर करकटोक, राजू गायकवाड, महेश मुंदडा, नगरसेवक रफिक कादरी, पाशाभाई धांडे, नगरसेवक हसनुद्दीन कटियारे, अजित पगारे, नामदेव खरात, गणेश पवार, व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, उमेश तट्टू, स्वप्नील साळवे, अप्पा गायकवाड, ऋषी अय्यर, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी कांचन झिरपे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। रमजान ईदनिमित्त शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, उपनिरीक्षक संभाजी खाडे, प्रमोद सावंत तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।